मुंबई अहमदाबाद हायवेवर जीवघेणी वाहतूक कोंडी, अडकलेल्या 12 स्कूल बसमधून 500हून जास्त विद्यार्थ्यांची सुटका. अनेक वाहनांसह रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकल्या. नाशिकमध्ये कांद्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. बाजारपेठांमधील आवक वाढल्यानं कांद्याच्या भावात मोठी घसरण. सरकारनं कांद्याला तातडीनं अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. यंदा दिवाळीत उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार. दादरमधील शिवाजी पार्कमधील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार. राहुल गांधींचा मतचोरीचा अजेंडा घेऊन मविया नेत्यांची निवडणूक आयोगावर धडक. निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे का? मवियाच्या शिष्टमंडळाचा सवाल. तर आज पुन्हा आयोगाला भेटणार. बहुप्रतीक्षित सोलापूर ते मुंबई विमानसेवेला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार विमानसेवेचं उद्घाटन. मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा समाजाला एससीबीसी अंतर्गत दिलेल्या 10% आरक्षणावर महत्त्वपूर्ण सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार. कोरोना काळातील 300हून अधिक ऑक्सिजन प्लांट धूळ खात. सरकारकडून प्लांटसाठी केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात. आमचं सोयाबीन खरेदी करा, नाहीतर सारा व्यापार थांबवू. डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला धमकी. चीन मुद्दाम आर्थिक खोडा घालत असल्याचा आरोप. रणजी करंडक स्पर्धेला आजपासून सुरुवात. गतविजेता विदर्भ, मुंबई आणि महाराष्ट्राचा संघही नव्या मोसमासाठी सज्ज. मुंबई संघाची धुरा यंदा शार्दूल ठाकूरकडे. ऋतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉच्या कामगिरीकडे लक्ष. मनाचे श्लोक सिनेमाचं नाव बदललं. विरोधानंतर निर्मात्यांचं पाऊल. तू बोल ना नावासह सिनेमा 16 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार.